ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून कायमची मुक्तता होणार। 22 मेट्रो स्थानकांनी अख्खं ठाणे शहर जोडलं जाणार। ठाणे रिंग मेट्रोच्या कामाला सुरुवात। ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे, कारण 22 मेट्रो स्थानकांच्या माध्यमातून अख्खं ठाणे शहर जोडलं जाणार आहे। ठाणे रिंग मेट्रो कामाला सुरुवात झाली आहे। मेट्रोच्या माध्यमातून अख्खं शहर जोडलं जाणार आहे। ठाणे हे महाराष्ट्रातलं पहिलं शहर ठरणार आहे। उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातून ठाण्यात मेट्रोचं विकास मॉडेल साकारत आहे। ठाणे अंतर्गत रिंग मेट्रोचा पहिला भाग ठाणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असलेल्या घोडबंदर मार्गाजवळ तयार करण्यात येणार आहे। महामेट्रोच्या माध्यमातून ठाणे शहरात 29 किलोमीटर लांब मेट्रो कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी एकूण 12,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। हा रिंग रोड मेट्रो, बस, रेल्वेला कनेक्टेड असेल। ठाणे रिंग मेट्रो मार्गावर एकूण 22 स्थानकं असतील। यात रायला देवी, वागडे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, छत्रपती शिवाजी महाराज नगर, निळकंठ टर्मिनल आणि गांधीनगर, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ आणि पाटलीपाडा, आझाद नगर बस डेपो, मनोरमा नगर, कोलशेत, बाळकुम नाका, राबोडी, ठाणे जंक्शन आणि न्यू ठाणे यांचा समावेश असेल। ठाणे शहरात सध्या मेट्रो 4, मेट्रो 4 आणि कापूर बावडी ते बाळकुम भागात मेट्रो 5 मार्गिका अशा विविध 3 मेट्रो मार्गिकांची कामं सुरू आहेत। त्यात आता रिंग रोडच्या माध्यमातून तब्बल 22 स्थानकं उभारली जाणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची वाहतूक कोंडी कायमची सोडवणार असा शब्द मुख्यमंत्री असताना दिला होता आणि त्या दृष्टीनं वेगानं पावलं उचलली। आज अख्खं ठाणे शहर मेट्रोच्या जाळ्यानं वेढलं जात आहे। हा एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीचा परिपाक म्हणावा लागेल।